हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये WH क्वेश्चन हे कसे तयार केले जातात ते शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस नो टाईपचे क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न इंग्रजीमध्ये साध्या भूतकाळामध्ये कशी तयार केली जातात ते पाहिले. तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील WH क्वेश्चन हे इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे तयार केले जातात ते शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारचे प्रश्न कसे तयार केले जातात. तर मी इथे काही साध्या भूतकाळातील प्रश्न लिहिलेले आहेत. आता या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन तर करणारच आहोत, पण त्याआधी अशा प्रकारचे प्रश्न इंग्रजीत ट्रान्सलेट करताना त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसे असते त्याआधी आपण बघूया. तर इथे बघा, मी स्ट्रक्चर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून लिहिलेले आहेत. तर सर्वात आधी आपल्याला WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द घ्यायचा असतो. जो काही प्रश्नार्थक शब्द असेल मराठी प्रश्नात तो बघायचा आणि त्याचे इंग्रजीमध्ये मग त्या शब्दासाठी इंग्रजी शब्द लिहायचा, म्हणजे सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. त्यानंतर त्या वाक्यातील कर्ता, त्याला सब्जेक्ट म्हणतो, म्हणजेच त्यानंतर कर्ता घ्यायचा. त्यानंतर घ्यायचं क्रियापदाचे पहिले रूप, त्याला स्वीवन फॉर्म असं मी इथे लिहिलेलं आहे, म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे त्या प्रश्नातील. आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजेच आपल्याला कर्म घ्यायचे असते. आणि जर इतरही काही शब्द असतील किंवा भाग राहिलेला असेल प्रश्नाचा, तर ह्या ऑब्जेक्ट नंतर आपण घेत असतो. आणि मग सर्वात शेवटी घेत असतो प्रश्नचिन्ह. तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये याचे स्ट्रक्चर असणार आहे. तर इथे बघा, मी सर्वात आधी मी हे जे प्रश्न लिहिलेले आहेत ते आपल्या रोजच्या बोलण्यातीलच प्रश्न घेतलेले आहेत. आता सर्वात आधी बघा, हा प्रश्न आहे, तू स्वयंपाक करायला कधी शिकली? बघा, आपण एखाद्या मुलीला विचारत असतो, तिला चांगल्या प्रकारे स्वयंपाक करता आला तर एवढा चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करायला तू कधी शिकली? अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारत असतो. तर इथे बघा, आपण सर्वात आधी तर इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? कधी. कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे. मग तो सर्वात आधी आपल्याला बघा इथे लिहिलेला आहे की प्रश्नार्थक शब्द सर्वात आधी घ्यायचा. मग कधीसाठी आपण व्हेन हा शब्द इंग्रजीत वापरत असतो, म्हणून आपण सर्वात आधी इथे काय लिहिणार आहोत? व्हेन. स्ट्रक्चरनुसारच आपण हा प्रश्न तयार करणार आहोत. त्यानंतर बघा इथे डीड घ्यायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद. व्हेन नंतर मग आपण घेणार आहोत डीड. त्यानंतर बघा पुढे काय दिलं आहे? कर्ता घ्यायचा. आता कर्ता कोणता आहे? कर्ता म्हणजेच क्रिया करणारा. तर इथे सर्वात आधी इथे दिलेला आहे तू. तू हा काय आहे? या प्रश्नातला कर्ता आहे. मग तू साठी आपण इंग्रजीत वापरतो यू. वेन डीड यू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कर्त्यानंतर क्रियापद बघायचं. आता बघा इथे शिकली हे क्रियापद आहे, त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये लर्न हा शब्द वापरतो इंग्रजीमध्ये, म्हणून आपण तो काय घेणार आहोत? वेन डीड यू लर्न. LEARN. वेन डीड यू लर्न. आणि स्वयंपाक करायला, मग स्वयंपाक करणे यासाठी आपण हे सुद्धा क्रियापदच आहे, पण आपण शिकली सर्वात शेवटचं जे क्रियापद होतं ते आधी आपण इथे घेतलेलं आहे लर्न. त्यानंतर इथे आहे स्वयंपाक करणे. तर स्वयंपाक करणे त्यासाठी आपण इथे घेणार आहोत टू कुक. कुक म्हणजेच काय? तर स्वयंपाक करणे. वेन डिड यू लर्न टू कुक म्हणजेच तू स्वयंपाक करायला कधी शिकली? अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारला तर तो इंग्रजीमध्ये अशा प्रकारे मग तुम्ही विचारू शकता. लर्न हे क्रियापद आहे, म्हणून आपण इथे क्रियापदाचे पहिले रूप कर्त्यानंतर इथे घेतलेले आहे, शेवटचा शब्द घेतलेला आहे तो म्हणजे लर्न. आणि स्वयंपाक करणे हे सुद्धा क्रियापदच आहे, ते आपण त्या लर्न नंतर इथे घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, ते कोठे गेले? बघा अगदी छोटासा प्रश्न आहे. आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कोठे. मग कोठेसाठी आपण इंग्रजीत काय वापरत असतो? वेअर. वेअर हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. वेअर नंतर सहाय्यकारी क्रियापद. आता लक्षातच घेऊन घ्यायचं की डीड वापरायचं आहे आपल्याला साध्या भूतकाळामध्ये. वेअर डीड. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? कर्ता. कर्ता कोणता आहे? ते. मग तेसाठी आपण इंग्रजीत दे वापरतो, THEY दे. आणि नंतर काय घ्यायचं आहे? क्रियापद. क्रियापद गेले म्हणजे जाणे, त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो, तो आपल्याला V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे. आणि शेवटी मग ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे, मग इथे काय घ्यायचं आहे? गो नंतर प्रश्नचिन्ह. वेअर डिड दे गो? ते कोठे गेले? अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तू मुंबईत कुठे शिकलास? बघा आता या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे कुठे.
मग आता कुठेसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये? वेअर वापरतो. कुठे, कोठे त्यासाठी आपण वेअरच वापरतो. म्हणून इथे घेणार आहोत आपण सर्वात आधी वेअर. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सहाय्यकारी क्रियापद डीड. वेअर डीड. नंतर काय घ्यायचा असतो? कर्ता. कर्ता आहे तू. मग तूसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत? यू. वेअर डीड यू. त्यानंतर आपण काय घ्यायचं सांगितलं आहे स्ट्रक्चरमध्ये? तर क्रियापद. क्रियापद आहे शिकणे किंवा शिकलास. त्यासाठी आपण आता कुठे शिकलास म्हणजेच त्यासाठी आपण काय शब्द वापरतो? स्टडी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? STUDY स्टडी. वेअर डीड यू स्टडी. आणि ऑब्जेक्ट आहे मुंबईत. मुंबईत किंवा मुंबईमध्ये, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? इन मुंबई. आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. बघा आता वेअर डीड यू स्टडी इन मुंबई किंवा वेअर डीड यू लर्न इन मुंबई असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. तू मुंबईत कुठे शिकलास? पण हेच वापरणं योग्य आहे. वेअर डीड यू स्टडी इन मुंबई अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत विचारू शकता. आता नेक्स्ट बघा, त्याने गाडी कुठे पार्क केली? बघा आता या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द कुठे. मग कुठेसाठी आपण वरती सुद्धा घेतलेला आहे वेअर. इंग्रजीत शब्द आपण वापरतो वेअर. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद डीड. वेअर डीड. त्यानंतर आपण काय घेतो? कर्ता. कर्ता कोणता आहे? त्याने. मग त्यासाठी आपण इंग्रजीत ही वापरतो. वेअर डीड ही. नंतर क्रियापद पार्क करणे. त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो शब्द? पार्क. V1 फॉर्ममध्ये. वेअर डीड ही पार्क. नंतर ऑब्जेक्ट काय आहे? तर गाडी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? गाडी म्हणजेच द कार. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे. त्याने गाडी कुठे पार्क केली? वेअर डीड ही पार्क द कार. अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तिने कसा नाच केला? नाच म्हणजे डान्स. तिने कसा डान्स केला? मराठीत आपण हा शब्द वापरतो. आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? कसा. मग कसासाठी आपण कसा, कशी, कसे यासाठी आपण काय वापरतो? हाऊ. हाऊ. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे डीड. हाऊ डीड. नंतर आपण काय घेतो? कर्ता. कर्ता आहे तिने, म्हणजेच इथे इंग्रजीत आपण सी वापरतो. आता त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे? हाऊ डीड शी. नंतर काय आहे? नाच. त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो डान्स हा शब्द. म्हणून मी इथे काय लिहिलेला आहे? डान्स. हाऊ डीड शी डान्स. तिने कसा नाच केला? अशा प्रकारे हा प्रश्न मग इंग्रजीत तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, तू काय पाहिले? आता या वाक्यामध्ये या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द काय आहे? काय. मग त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो व्हॉट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे असते? सहाय्यकारी क्रियापद डीड. डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण भूतकाळात वापरत असतो. व्हॉट डीड. त्यानंतर आपण घेत असतो कर्ता. कर्ता काय आहे? तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत वापरत असतो यू. व्हॉट डीड यू. त्यानंतर क्रियापद पाहायचं. क्रियापद आहे पाहिले. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये सी हा शब्द वापरत असतो. तो आपल्याला त्याच्या V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत सी. त्यानंतर ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे, म्हणजे इथे प्रश्नचिन्ह येणार. व्हॉट डीड यू सी. तू काय पाहिले किंवा तुला काय दिसले असं सुद्धा जर विचारायचं असलं तर तुम्ही इंग्रजीत असं विचारू शकता की व्हॉट डीड यू सी. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे तू काय खाल्ले. इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तू काय खाल्ले. तर बघा आता इथे सुद्धा प्रश्नार्थक शब्द आहे काय. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय शब्द वापरत असतो? तर व्हॉट. व्हॉट म्हणजेच काय, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत व्हॉट. त्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे असते प्रश्नार्थक शब्दानंतर ते डीड. व्हॉट डीड. त्यानंतर आपण काय घेत असतो? तर कर्ता. कर्ता कोणता आहे? तू, म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो. व्हॉट डीड यू. नंतर खाल्ले हे काय आहे? क्रियापद आहे. मग क्रियापद आपल्याला खाणे, त्यासाठी ईट हा शब्द वापरतो. मग तो आपल्याला त्याच्या V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? व्हॉट डीड यू ईट. आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. व्हॉट डीड यू ईट. तू काय खाल्ले. अशा प्रकारे तुम्ही मग इंग्रजीत प्रश्न विचारू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, तू कधी निघाला.
बघा आता असा प्रश्नसुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतो की तू कधी निघाला. मग आता यामध्ये आधी बघायचं की प्रश्नार्थक शब्द आहे कधी. आता कधी त्यासाठी आपण काय इंग्रजीमध्ये काय शब्द वापरत असतो तर व्हेन. व्हेन हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो. म्हणून आपण इथे सुरुवात कशाने करणार आहोत प्रश्नार्थक शब्द व्हेन. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो डिड. व्हेन डिड. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते तर कर्ता. मग कर्ता कोणता आहे तू. मग त्यासाठी आपण यू हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. व्हेन डिड यू. त्यानंतर क्रियापद बघायचं. क्रियापद आहे निघाला म्हणजेच निघणे. त्यासाठी आपण ल्यू हा शब्द वापरत असतो. म्हणून तो आपल्याला इथे V1 फॉर्ममध्ये घ्यायचा आहे LEAVE ल्यू. शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. तू कधी निघाला व्हेन डिड यू ल्यू. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत विचारू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा ती कशी आली. बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कशी. मग कसा कशी त्यासाठी आपण हाऊ हा शब्द वापरत असतो हाऊ. त्यानंतर घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद डिड. हाऊ डिड. त्यानंतर काय घ्यायचं असते आपल्याला तर कर्ता घ्यायचा असतो. मग या वाक्यातला या प्रश्नातला कर्ता आहे ती. मग त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो शी. हाऊ डिड शी. ती कशी काय क्रियापद काय आहे आली येणे. त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो कम हा शब्द आपण वापरत असतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत V1 फॉर्ममध्ये कम. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. हाऊ डिड शी कम. ती कशी आली. अशा प्रकारे इंग्रजीत प्रश्न मग तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा ती इंग्रजी कधी शिकली. बघा आता अशाच प्रकारचा प्रश्न सर्वात आधीचा पहिलाच प्रश्न आपण बघितला आहे की तू स्वयंपाक करायला कधी शिकली. किंवा तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे की ती इंग्रजी कधी शिकली. आता इथे कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे. त्यानंतर कर्ता आहे ती. क्रियापद आहे शिकली म्हणजे शिकणे लर्न शिकणे. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे इंग्रजी. म्हणजेच तुम्ही स्ट्रक्चरनुसार हा प्रश्न जो आहे तो इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. इथे सर्वच सांगितलेलं आहे की कर्ता आहे ती. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे इंग्रजी. कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे. त्यासाठी इंग्रजीमध्ये आपण वरती पाहिलेलंच आहे की कधीसाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला तो. आणि क्रियापदसुद्धा माहिती आहे शिकले. शिकली म्हणजेच मूळ क्रियापद शिकणे. त्यासाठी सुद्धा आपण वरती शब्द लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं इंग्रजीत मग तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील WH टाईपचे प्रश्न इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे तयार केले जातात ते पाहिले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.